बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 19. हा गुंडू खाटीक मूळचा घाटावरचा, पण पोटासाठी कोकणात येऊन राहिला. केवढा चमत्कार! घाटावरचा माणूस पोटासाठी ओसाड कोकणात आला होता. आसपासच्या 4-6 गावात तिकडे बाजाराचे दिवस हेरून बकरे मारायचा आणि उदरनिर्वाह करायचा. बाजारच्या आदल्या दिवशी बामणांच्या घरी जायचा आणि मटणाच्या ऑर्डर घ्यायचा. अशा रीतीने 10-15 रतलांची गॅरंटी मिळाली की बकरा कापायचा. स्वतःच्या कपड्यामुळे तो उठून दिसायचा. पायभर धोतर, वर गंजी फ्रॉक, त्यावर मलमलचा सदरा, त्यावर काळे जाकीट, त्यावर कुणाच्या तरी भलत्याच्याच मापाचा कोट, कानात बिग बाळी, डोकीवर पटका. खांद्यावर पटकूर टाकणाऱ्या आणि कमरेला लंगोटी लावणाऱ्या कोकणी माणसाला गुंडूच्या कपड्या लत्त्याचे सुरुवातीला कौतुक वाटायचे. पण गुंडू वर्षानुवर्षे कपड्यांना पाणी लावित नाही हे लक्षात येताच बाजारात त्याच्या कपड्यांची टवाळी सुरू झाली. गुंड्या, अंगार 10 कपडे घे का, त्यातले 2 बरे धू साबण घासून, असा सल्ला त्याला मिळायचा. गुंड्या, मेल्या आमच्या अंगावरसून असं वस्कन जाऊ नको हा, कपड्याच्या गाणीनं आमचं प्राण जायत, अशी ताकीदही मिळे. गुंड्या, सुत्या कित्याक धार लावतय, तुझा धोतर काढून बकऱ्याच्या नाकार ठेव, झटक्यात प्राण जातलो, अशीही टिंगल व्हायची. पण गुंडू खाटीक बदला नाही. शेळपटपणे हसून तो आपल्या मिशा ओठाने ओढून दातात धरायचा. रविवारी भर बाजारातून तो बकऱ्याची मिरवणूक काढायचा. सुरे आणि तागडी असलेली पिशवी डाव्या हाताने खांद्यावर धरायचा. डाव्या कोपऱ्यानेच धोतराचा सोगा पकडलेला असायचा. उजव्या हाताला बकऱ्याचा कान धरायचा. तो सुद्धा असा धरायचा की बकऱ्याला सुटून पळायचे असले तर किमान कानाच्या 2 इंच तुकड्याला मुकायलाच हवे. बकरा कान सोडवून मागे पळण्याच्या खटपडीत असायचा आणि गुंडू खाटीक बकऱ्याला फरफडत पुढे ओढायचा. त्याच्या मागून गुंडूची 2-4 पोरे बकऱ्याला ढकलत ढकलत आरडाओरड करायची. बकऱ्याला ओढत असताना गुंडू एकेकाच्या तोंडाकडे आशेने बघायचा. बकऱ्याकडे लाळ घोटत बघणाऱ्या बाईकडे वळून म्हणायचा, काय तर लवकर ठरा, होया तर आत्ताच सांग, मागसून हाडा सुद्धा गावाची नाही. कसा दिलाय? आदिली. होय आदिली, 7 आणे होता मरे. वागो मावशे, असे म्हणत तो बकऱ्याच्या पोटावर गुडघा मारायचा आणि म्हणायचा, बायगो, जनावर तरी बघून घे. आणि बकऱ्याला आज मुबलक गिराईक आहे असे भासवी तो पुढे चालायचा. हटकून नायकाच्या दुकानावर उभा राहायचा. धनी, 2 रत्तल दाडून देतय. बोरीच्या टोकाने नाक खाजवीत नाईक चष्म्याच्या वरून बकऱ्याला न्याहाळायचा. नऱ्या, घंट्या वाजून बघ. ओठांचा चंबू करून नाईक नाकाची टेंभी गाठायचा. तेवढ्यात नरू रस्त्यावर जाऊन बकऱ्याच्या मांड्यांमधला घंटेचा टोला हलवून बघायचा आणि म्हणायचा, असा असा, धाड 2 रत्तल, काळजाचं तुकडं टाक थोडं. असं सांगून नाईक आपल्या धंद्यात बोलून जायचा. असे होता होता गुंडू खाटीक मासळी बाजारात यायचा. तेथे खाटकाचा कोपरा त्याला ठरवून मिळाला होता. त्या कोपऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे छोटेसे छप्पर होते. बकरा मारून सोलून उलटा टांगला म्हणजे बकऱ्याच्या वजनाने छप्पर खाली येऊ नये म्हणून खास वासा ठोकून छपराला आधार दिलेला होता. त्या वाशाला पाठ टेकून कडकीने खंगलेला पिवळा जर्द इब्राहिम काझी गुंडूची वाट बघत बसलेला असायचा. बालदीभर पाणी आणण्याचे काम त्याच्याकडे असायचे. गुंडू आला की इब्राहिम आपल्या पंचाची काष्टी सोडायचा, पाय धुवायचा, काहीतरी गुणगुणत कोपरापर्यंत हात धुवायचा. तेवढ्यात बकऱ्याला आडवा पाडून त्यावर गुंडू आणि त्याची पोरे आडवी झालेली असायची. ती बकऱ्याच्या जोडीला इतकी आडवी झालेली असायची की
बकऱ्याच्याच मरड्याक सुरी लाव रे बाबा, असा अनाहूत सल्ला आम्ही इब्राहिमला देत असू. बकऱ्याच्या गळ्याला सुरी लावली की इब्राहिमचे काम झाले. गुंडूने तेवढ्या कामासाठी दिलेली चौकोनी चवली कानात अडकवून पंचाची काष्टी खुचीत इब्राहिम तिथून सटकायचा. बकऱ्याला कापायचे पाप करून इब्राहिमच्या हातून पार पडले की गुंडू पहिले काम करायचा. बकऱ्याचे कातडे सोलताना गुंडू घामाघूम व्हायचा, पण तो कोट किंवा फेटा काढून कधी बाजूला ठेवीत नसे. त्याच्या कपड्यावर रक्ताचे सुकलेले डाग असत. तो जवळून गेला की मांसाचा उग्र दर्प त्याच्या अंगाला यायचाच. आगाऊ ऑर्डरीप्रमाणे तो एकेकाची बंडले पानात बांधून ठेवायचा आणि उरलेला माल खपेपर्यंत, कधी कधी दिवस मावळेपर्यंत विड्या फुंकीत बसून असायचा. मारला तो बकरा होता, शेळी नव्हती. हे गिरायकांना पटावे म्हणून तो बकऱ्याच्या मांड्यामधला गोळा अखेरपर्यंत जपून ठेवायचा. आमच्या घरी आमची आजी मटण खात नसे. इतरांना मात्र ती मटण खाण्यास विरोध करीत नसे, पण आमचे मटण सुटावे म्हणून मुक्या प्राण्याला मारून मारून इब्राहिमला कडकी लागली असे ती आम्हाला सांगत असे. पण आमचे मटण सुटले नाही. पुढे मुंबईला अनेक ठिकाणचे मटण खाल्ले, पण गुंडू खटकाच्या मटणाची सर नाही असे उद्गार निघतात. बाजारातून घरी येताना वाटेत सीमेकरी भेटायचा. एका जुनाट काजऱ्याच्या झाडाखाली शेंद्राने माखलेला दगड होता. तो सीमेकरी. बाजार आटोपून येणारी माणसे तेथे खडी साखरेचा खडा टाकून नमस्कार करून पुढे जात. सीमेकरी कडक होता. रात्री तो गावाच्या रक्षणासाठी फिरताना कुणाला तरी दिसला असे वारंवार ऐकू यायचे. रात्री त्या झाडाखाली कुणी ना कुणी पंक्ती ठेवायचा. परीक्षेत पास होण्यासाठी म्हणा किंवा पावटे मास्तरांची बदली व्हावी म्हणून म्हणा. मी स्वतः अनेकदा तिथे साखरेची पुढे ठेवलेली होती. त्याचवेळी पंक्ती लावायला कुणी बाई आली की मनातल्या मनात घाबरून राम राम म्हणत मी तिच्या पायांकडे बघत असे आणि तिचे पाय उलटे असल्याचाच मला भास होत असे. मग पळता भुई थोडी होई. तेथून पुढे गेल्यावर चेवक्याच्या दुकानाचे दर्शन होई. तिथे चेवक्याचे चहाचे खोपट होते. खोपटाचे छप्पर इतके खाली होते की आमच्यासारख्याला कमरेत वाकूनच आत शिरावे लागे. चेवक्या ही स्वतः 70-80 वर्षांची म्हातारी होती. कमरेतून बरोबर आडवी वाकली होती, त्यामुळे तिला खोपटात शिरताना निराळे वाकावे लागत नसे. गावात बुल्या रावताची गोळ्यांसारखी भजी पैशाला 12 आणि चेवक्याचे शेवदांडीचे लाडू पैशाला 4 ही नाव घेण्यासारखी स्पेशालिटी होती. सुपारीच्या आकाराचे काळ्या गोळात तयार केलेले लाडू ते फोडता फोडता नाकी 9 यायचे. तोंड वेडे वाकडे हलवीत एक एक लाडू फोडावा लागत असे. कुणी खाताना कसली घाई केली की लोक म्हणत, घाय करतासा, चेवक्याचो लाडू दे खाऊ. गो चेवक्या, 8 आणे घे, 1 लाडू खाऊन दाखव. अशी आम्ही तिची थट्टा करीत असू आणि चेवक्या दात नसलेली आपली जीवनी घट्ट आवळून चहाचे काळे कुट्ट अर्ख ओतून कप भरीत असे. तेथून खाली मोठा मळा होता आणि तिथेच बेडशीचे झाड होते. या झाडाच्या फांदीवर आडवा होऊन मी त्यावेळी कितीतरी कविता घोकल्या होत्या. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राही राही वढ्या. ही कविता मोठ्याने ओरडून म्हणायला भेडशीवरच स्थानापन्न व्हायला पाहिजे. तेथून थोडे पुढे गेल्यावर जोशांचा आवाटा लागतो. तेथे नागबा जोशाचे घर प्रमुख होते. नागबाची सारी वागणूकच विक्षिप्त होती. कीर्तनाच्या वेळी घालायचा आपला 12 बंदी अंगरखा परीट घडीचा असावा ही नागबाची उमेद. पण धोब्याने धुवून इस्त्री करून आणलेला अंगरखा कुठल्या घाण पाण्यात धुतला असेल कोण जाणे. त्याच पाण्यात कदाचित बायकांची धुनी सुद्धा धुतली गेली असतील, हे नागबाच्या मनात शंका. म्हणून धोब्याने अंगरखा आणला की तो विहिरीवरच्या फातरीवर ठेवायचा. मग त्यावर 2 तुळशीचे पाने टाकून नागबा सरळ परीट घडीवर घागरभर पाणी ओतायचा आणि अंगरखा शुद्ध करून घ्यायचा. आपल्या परसात कोंबड्या शिरू नयेत म्हणून त्याने कडेकोट बंदोबस्त केला होता. भंडाऱ्याने फोडलेली लाकडे सुद्धा त्याला स्वयंपाकाला चालत नसत. तो अंथरुणावर खिळला आणि आता आपण जगणार नाही हे त्याला कळले. तेव्हा त्याने आपल्या मुलाकडून 2 गाड्या लाकडे पोडून घेतली आणि तीच मसनवटीत नेण्याची सक्त ताकीद दिली. नागबाच्या पश्चात जोशांच्या आवाठातला कर्मठपणा हळूहळू ओसरला. चप्पल घालून काही जोशी बुवा पूजेला जाऊ लागले.
गणेश चतुर्थीला जास्तीत जास्त पूजा आटोपता याव्यात म्हणून लंबोदर बुवा तर सायकलीने जाऊ लागले. शेवटी कळस केला तो व्यंकटेश्वराने. त्याने चक्क भाविनीशी संसार थाटला. इतर जोशीबुवांनी व्यंकटेश्वराला आवाटातून हाकलून दिले. हवी तर तिला ठेव, पण तिच्याशी राहण्याचा संसार करण्याचा हक्क तुला नाही, असे त्यांनी बजावून सांगितले. पण व्यंकटेश्वर स्वप्नाळू होता. त्याने ऐकले नाही. गावाच्या एका टोकाला त्याने चहाचे दुकान थाटले. हाल अपेष्टात दिवस काढले. भावींपुढे कॉलरेच्या साथीत मेली आणि व्यंकटेश्वर भिकाऱ्यासारखा उपासपोटी मेला. पण त्याला पुन्हा शुद्ध करून घेण्याची कल्पना त्याने मुळीच मांडली नाही. देवाचे पाय सोडून भावीन भटा मागून गेली म्हणून मेली आणि भटाने भ्रष्टाकार केला म्हणून तो भिकेला लागला, असे गावात निदान झाले. पण प्रेम वेड्या व्यंकटेश्वराला कशाची पर्वा वाटली नाही. ओसाड जागी बसल्या सिद्धेश्वराच्या देवळात तो दाढीचे खुंट उपटीत स्वस्थ बसून असे. पण शेवटपर्यंत त्याला कोणी पूजेला किंवा दक्षिणेला बोलावले नाही. एक वेळ अंगापिंडाने अडदांड असणार हा पुरुष कालांतराने खंगत गेला. तथापि त्या अवस्थेतही त्याने लंगड्या तातूला जो प्रसाद दिला तो कायमचा तातूच्या आठवणीत राहिला. लंगडा तातू हा आमच्या गावातला फुकट गेलेला पोर होता. दिसायला गोरा गोमटा, पण त्याचा एक पाय दुसऱ्या पायापेक्षा एक वीत तोकडा होता, म्हणून त्याला लंगडा तातू म्हणत. उभा राहिला म्हणजे तो एका तालावर तोल सांभाळून उभा राहायचा. त्यामुळे तातूला काहीही सांगा, तातू एका पायावर उभा, असे लोक थट्टेने म्हणत. का कोण जाणे, पण तातू लग्नाशिवाय राहिला होता. त्यामुळे कधी कधी त्याची पावले वाकडी पडत असत. एकदा शिमग्याच्या उत्सवात नाचण्यासाठी म्हणून गोव्याहून फाकड्या कलावंतीने आणल्या होत्या. त्यातली एक भलतीच टंच होती. मला वाटते तिचे नाव आवडू होते. लंगडा तातू तिच्यावर फिदा झाला. त्याने एक बंद लखोटा आमच्या नरूच्या हाती दिला आणि तो आवडूला देण्यास सांगितलं. नरू बदमाशगिरी करील म्हणून त्याने लखोटा आपल्या समक्ष आवडूच्या हाती देण्यास सांगितलं. रवळनाथाच्या देवळात संध्याकाळी नृत्याचा कार्यक्रम झाल्यावर हा लखोटा द्यावा असं ठरलं. त्याबद्दल नरूला पावली मिळाली, पण नरू महावत्साद. त्याने पाणी लावून लखोटा चोरून उघडला. लखोट्यात आवडूला प्रेमपत्र होते आणि रात्री सिद्धेश्वराच्या देवळात यावं असं आमंत्रण होतं. प्रेमपत्राबरोबर 10 रुपयांची नोट होती. नरूने नोट आपल्या खिशात घातली आणि बंद लखोटा त्या सायंकाळी आवडूच्या हाती दिला. तातूने गोरा मोरा चेहरा करून ते दृश्य पाहिले आणि तो मनातल्या मनात खुश झाला. रात्री नरू तडक सिद्धेश्वराच्या देवळात गेला. व्यंकटेश्वर तिथे सोफ्यावर बसला होता. व्यंकटेश्वर, नरूने हळूच हाक मारली. कोण रे? मी तो नरू. व्यंकटेश्वर, जरा सावध हा. म्हणतंय काय? आज रात्री लंगडो तातू येतलो तुका मारू, सावध राहू. एवढा इशारा देऊन नरूने पोबारा केला. बापाचे शुभ्र धोतर नेसून वेलबुट्टीची टोपी वाकडी करून ऐन तयारीने रात्री 9 वाजता तातू एका पायावर सिद्धेश्वराच्या देवळात हजर झाला. हुश्य करत तातूने ढेकर दिला. मात्र देवळाच्या छपराची काम हातात घेऊन व्यंकटेश्वर तातूची वाट बघतच बसला होता. व्यंकटेश्वर, आवडू आली होती काय एवढंच तातूला विचारायचं होतं. पण तेवढ्यात व्यंकटेश्वराने सारी शक्ती एकवटून तातूच्या पाठीत कांबीचे 5-7 तडाखे घातले. कुत्र्यासारखा केक काढत तातू पळत सुटला. त्याला पळता भोई थोडी झाली. व्यंकटेश्वराने का मारले हे सुद्धा विचारायला तो थांबला नाही. जीव घेऊन पळत सुटला. गाडी तळावर आला तेव्हा त्याला पळण्याचे सुद्धा त्राण उरले नव्हते. हातभर जीभ बाहेर काढून तो सारखा कोकलत होता. मग तळावरच्या एका घाट्याने त्याला गाडीत घालून घरी आणून सोडले. त्यानंतर जवळजवळ 15 दिवस तो घरी पडून होता. आपण सिद्धेश्वराच्या देवळात रात्री का गेलो होतो आणि तिथे मार का बसला हे गुपित त्याने कुणालाही कळू दिले नाही. अर्थात पुढे ते गुपित राहिले नाही, कारण नरूच्या तोंडात काही गुप्त राहणे शक्यच नव्हते. नरूने हे प्रकरण गावभर तर केलंच. उलट तातूची पाठ चाचपून पाहण्यासाठी तो आला तेव्हा म्हणाला, आवडू गाभाऱ्यात लपवून ठेवून तिच्या समक्ष तुका मारल्यान त्या व्यंकटेश्वरान आणि आपण मजा केली. ते ऐकून तातू मेल्याहून मेल्यासारखा झाला.
इतका की त्यानंतर बरेच दिवस तो बायकांच्या फंदातच पडला नाही. आता कितीतरी वर्ष लोटली, पण मळ्याच्या तोंडावरचा पिंपळ जवळपास होता तसाच आहे. अनेक वाऱ्या वादळांना तोंड देत टिकून राहिला आहे. अनेक वाऱ्या वादळांना तोंड देऊन टिकून राहिला आहे. मुळाभोवतीचा कोणी कधी काळी बांधलेला दगडी चबुतरा आता थोडासा निखळला आहे आणि पंक्ती ठेवण्यासाठी पुरलेले दगडी खोरण आता कलंडले आहे. आसपास पसरला उघडा मळा अजून तसाच उघडा आहे, पण पिंपळ मात्र पुरता एकलकोंडा झाला आहे. पूर्वी या पिंपळाखाली केवढा गजबजाट आणि गोंगाट असायचा, कारण या पिंपळाच्या दगडी चबुतऱ्याला लागूनच पेस्तावचा दारूचा गुत्ता होता. मातीच्या भिंतीचे छोटे आखूड खोपट होते. कपाळावर केसांच्या झिंज्या लोंबाव्यात तसे झावळांचे छप्पर त्या भिंतीवर लोंबत असे. एकच माणूस कसाबसा आत शिरेल एवढा एक चिंचोळा दरवाजा होता. त्या दरवाजावर एक छोटी काळी पाटी होती. तिच्यावर पांढरी अक्षरे, माडीचा पिठा, येथे ताजी आणि निर्भेळ माडी मिळेल, परवाना घेणार अंतोन पेस्ताव. त्या दरवाजातून एका बाकड्यावर ठेवलेली लाकडी पिंपे दिसत. पिंपांना नळाच्या तोट्या असत आणि तोट्यांखाली हिरव्या रंगाचे शिशे असत. त्या पिठाचा दरवाजा कधी बंद झालेला पाहिल्याचे आठवत नाही. दरवाजाच्या बाहेर कोणी ना कोणी पुढ्यात बाटली आणि छोटा ग्लास घेऊन बसलेला असे, तोंडाची मचमच करीत. कपाळात सुरकुत्या घालून पिण्याचे काम चालू असे. पेस्तावची बायको लाल चौकडीचे लुगडे नेसून आणि खूपसे दागिने अंगावर चढून पिंपा शेजारी बसलेली असे. तिला कधीही बघावी ती एकतर गरोदर तरी दिसे किंवा तिच्या मांडीवर केकाटणारे अर्भक तरी असे. मुसळासारखा तुलतुळत आणि सडपातळ अंगयष्टीचा पेस्तवा लाल चौकडीची लंगोटी लावून उघड्याने गावभर फिरायचा. दुध्या भोपळा पोखरून सुंबात बांधलेले दुधगे डाव्या हातात आणि पसरट पातळ तळपणारी कोयती उजव्या हातात घेऊन तो लगबगीने चालायचा. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी होती. त्या साखळीला लटकणारा सोन्याचा क्रूस लटलट हालायचा. माडाला मुद्दाम पाडलेल्या एकेका खापीवर पाय ठेवीत तो मोठ्या चपळाईने माडावर चढायचा. शेंड्यावर पोचला म्हणजे सुडताच्या पिड्यावर बादशहासारखा बसायचा. पोईवर लटकवलेले मडके दुधग्यात ओतायचा. पुन्हा नव्याने पोय तासायचा. सुडताच्या हिरव्या गार पट्टीने पोय आवळून बांधायचा आणि पुन्हा वर मडके लावून ठेवायचा. पांढऱ्या शुभ्र फेसाने काठोकाठ भरले दुधगे घेऊन तो झपाझपा खाली उतरायचा. लगबगीने पिठ्याकडे धाव मारायचा. त्याच्या साऱ्या हालचालीत एक प्रकारची गती असे. खाली मान घालून तो रस्त्याच्या कडेने अनवाणी चालायचा. कुणाशी बोलताना किंवा हुज्जत घालताना तो कधी दिसला नाही. दुधगे पिंपात ओतले की पुन्हा बाहेर पडला. दिवे लागणीला पिठ्याच्या बाहेर भिंतीला पाठ टेकून तो किडवा बसला दिसायचा. हिरव्या पानांचा ऐटबाज पाईप करून धूर सोडण्यात किंवा लाल मण्यांची माळ ओढण्यात दंग असायचा. दिवे लागलेला पिठ्यासमोर तोबा गर्दी उडलेली असे. कुळवाडी, महार, चांबार, नाना प्रकारचे लोक आपापली जातपात विसरून पुढ्यात बाटल्या घेऊन बसलेले असत. तिथेच घासलेटाची भगभगती डबडी पुढ्यात ठेवून 2-4 परकऱ्या पोरी भजे, चणे, कुरमुरे घेऊन बसले असत. दारुड्या म्हटला की कुणालाही भीती वाटते. कोणी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवीत नाहीत. पण पेस्तवाच्या दारात तो समज खोटा पडे. पेस्तवाला दिलेला शब्द कोणी कधी मोडला नाही. इतकेच काय, पण चिमुरड्या पोरींची, चण्या कुरमुऱ्यांची उधारी सुद्धा कोणी कधी बुडवली नाही. पिता पिता बडवण्याचे काम मात्र फार व्हायचे. आवाज चढवून शेकडो रुपयांच्या गोष्टी व्हायच्या. बाबल्या, तू समजा नको, बंदे 500 रुपये मोजून औंदा तुकल्याचे बैल घेतलंय, सोडच आहे नाही. अशी दर रात्रीला प्रतिज्ञा करून झेलू झेलपाटे खात रस्त्याला लागायचा. तुक्याच्या किंवा इतर बैलावर त्याचा डोळा होता, पण पिठ्यातली त्याची प्रतिज्ञा कधी तडीच गेली नाही. रस्त्यात आमच्यापैकी कोणी कंदील घेऊन जाताना दिसला की शिव्या देण्यासाठी उघडले तोंड मिटून तो कडेला उभा राहायचा. मुंडाशाचे टोक डोळ्यावर उडून झेलपाटा थांबायचा आणि हात जोडून म्हणायचा, धन्यानो, राग इलो, पण तसा काय नाही. हा 9 लाखाच्या वरती नाही, झिंगेपर्यंत नाही. हो म्हणता म्हणता तो बाजूच्या गडग्यावर आपटायचा. मग गडग्याच्या दगडावर झेल पाडून आपटलो नाय असे भासवण्यासाठी म्हणायचा.
शिरा बसू मेल्याच्या तोंडार, मध्येच रस्त्यावर दगड ठेवलेत, आणि पुन्हा तोल घालवीत चालू लागायचा. पुन्हा दूरवरून शिव्यांचा सनसनीत आवाज ऐकू यायचा. उन्हाळ्याच्या दिवसात घाटावर नारळाच्या गोण्या नेण्यासाठी घाटवळांच्या 5-50 गाड्या यायच्या. बैलांना सोडून गाड्यांचा तळ पडायचा, तो सुद्धा पिंपळाखाली. थोराडांगाचे घाटवळ गटागटाने दगड टाकून चुली मांडायचे, लाल भडक भात शिजवायचे आणि त्यावर मासळीची मसालेदार कढी टाकून पटापट घास गिळायचे. त्यांचे जेवण पाहिले की त्यावेळी भुकेच्या गाठी चवताळून जाग्या होत. कलत्यात ठेवलेल्या गाडीच्या खाली बसून पुढ्यात पत्रावळ ओढावी आणि बकाबका घास मारावे अशी अनावर इच्छा होई. पण त्या वेळच्या प्रतिष्ठेच्या दडपणामुळे ही इच्छा कधी पूर्ण झाली नाही. हे घाटवळ आले की पेस्तवाची रोख चलती असे. 5-50 घाटवळ एकाच वेळी पिठ्यावर तुटून पडत. बाटल्या मागून बाटल्या रिकाम्या होत. कमी अधिक शब्द कुणाच्या तोंडून ऐकला की, आपणास कोण कोल्हापूरचा राजा समजतोस काय रे, असा सवाल टाकून घाटवळ कोकण्याच्या अंगावर धावून जायचा. पण पेस्त्याव कधी मधी पडताना दिसला नाही. बिचारा कोकण्या मात्र घाटवळाच्या हातच्या 1-2 चपराका खाऊन घाटवळाच्या नादा कोण लागात अशा तत्वज्ञानासकट माघार घ्यायचा. सारे नारळ मोजून गोण्यांनी बैलगाड्या भरल्या की एखाद्या पहाटे घाटवळांचा तळ उठायचा. त्याआधी प्रत्येक गाडीतली एक गोणी फोडून प्रत्येक घाटवळ नारळांची बेकायदा उचल करायचा आणि आपापले खाते फेडून मोकळा व्हायचा. आपली उधारी फेडण्यासाठी पेस्तावला कसलीही वस्तू चालत असे. पैशाचा त्यानं कधीच आग्रह धरला नाही. दूध, नारळ, भाज्या येथपासून तो थेट माडाच्या चुडतापर्यंत त्याला काहीही चालत असे. पुरे 2 दिवस प्यालेल्या माडीबद्दल नारळ देण्यात घाटवळांच्या कनवटीचीही काही सरत नसे. कारण नारळ मोजून घेण्यात आणि मोजून देण्यात बरोबर हात फिरवला की काम झाले. गावातले एक देऊळ सोडले तर नेमाने गर्दी करण्याची दुसरी जागा म्हणजे पेस्तवाचे हे दुकान. पण 32-34 साली त्याच्या धंद्यावर अचानक थोडा काळ गडांतर झाले. काँग्रेसने दारूबंदीची घोषणा केली होती. एवढ्या लांब मुंबईच्या बाजूला काही झाले तरी गावात दारूबंदीचे प्रयत्न होणार नाहीत याची पेस्तवाला खात्री होती. पण कुणाच्याही ध्यानीमनी नसताना विश्राम न्हावी एकदम दारूबंदीचा पुरस्कारता बनला. वास्तविक विश्रामच्या अंगात ते वारे कसे संचारले ते त्यावेळी कधीच कुणाला कळले नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.